हॅलो. आज मी करणार आहे नारळाची बर्फी. त्याच्यासाठी इथे मी खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. 2 बाउल खोबरं आहे. त्याच्यासाठी 1 बाउल साखर, थोडंसं तूप, 1 छोटी वाटी दूध, अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड. चला तर आता आपण बर्फी करूयात. इथे मी आता कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यात आपण तूप घालूयात. आपलं तूप आता गरम झालंय. आता आपण खोबरं घालून घेऊ. आणि आपण आता हे छान परतून घेऊया. एक 7 ते 8 मिनिटं याला आपण छान परतून घेऊया. एक 5-7 मिनिटं आपलं खोबरं परतलंय. त्याचा कलर आता असं झालाय. आता याच्यात आपण साखर घालून घेऊ. हे सगळं मिक्स करून घेऊ. साखर थोडीशी मिक्स झाली आहे. आता आपण याच्यात दूध घालून घेऊ. आणि आता परत हे हलवून घेऊ. आपली साखर आता विरघळायला लागली आहे. याच्यातलं दूध आता आटेपर्यंत आपल्याला हे एक 7 ते 8 मिनिटं एकसारखं हलवून घ्यायचंय. आपलं दूध आता बऱ्यापैकी याच्यात आटलेलं आहे. आता आपण याच्यात साई घालूया. आपल्या बर्फीतलं आता दूध पूर्णपणे आटलेलं आहे. अजून एक 5 मिनिटं आपण त्याला हलवूया. आपली बर्फी आता झालेली आहे. याचा एक सारखा असा छान गोळा होतोय. आपल्या कढईने असं पांढरं पांढरं व्हायला लागलं की समजून जायचं आपली बर्फी झालेली आहे. आता आपण याच्यात वेलची पूड टाकून घेऊ. वेलची पूड व्यवस्थित मिक्स झालेली आपली. इथे एका ताटाला मी आता तूप लावून घेतलेलं आहे. याच्यात आपण आपलं सारण घालू. आणि एक सारखं आपल्याला आता पसरून घ्यायचंय. मी सारण हे सगळं आता असं एक सारखं पसरून घेतलेलं आहे. आता आपण ते थोडंसं थंड होऊन देऊ आणि त्याच्या वड्या करून घेऊ. आपलं सारण आता हे थोडंसं थंड झालेलं आहे. याला आता आपण कट करून घेऊयात.
तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याचे कट करू शकता वड्या. मी अशा प्रकारे ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे पूर्ण थंड झाले की आपण त्या काढून घेऊ. आपल्या वड्या आता तयार आहेत. त्या मी अशा एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या वड्या किती छान आणि सुंदर झालेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.